मंजेश्वर म्हणजे एक साना गांवांतू मस्त चारक्या हांगा बाल्य जातरी तांगेल मुखारचे उद्योग खातीर ना तांगेल भविष्या खातीर विंगड विंगड गांवां वचून थंय यशस्वी जावन तांतूय एक पुरोहितपणांतू एक अर्चक वृत्तींतू लायक एक श्रेष्ठ साधन करून प्रतिपंत षष्टी वेळारी 3-4 दीस पुढे येवन हांगा तनु मन धन सेव करून ते सान काम असो होड काम असो आम्ही पळयला पेजी जेवणान ते राबून जनाक एक सुदारसूची एक आशा पुरो असल पुरा मस्त काम करता अशें आनी एक वाग्मी म्हणत आमगेलो टसाची वेदमूर्ती नागेश भटमाम तांकां कार्यक्रमाक मोगान स्वागत. तुम्ही हांगा येताना तुमगेल मनान तू खंयची सेव करता म्हण आसता की म्हळ्यार सेव म्हळ्यार तुम्ही पुरो करता आसता हांगा तुमगेल्या मनाक कशी खुश जावची कशी ते खंयचें काम केल्यार त्या कसा तुम्ही फिक्स केला की प्रतिपन्न ह्या सेव मिगेलायची तशी कसा सगळे यूथ ऑफ GSP वैड वैड पळयतल्यांक मिगेल नमस्कार. तशीच वर्षंप्रती चोलने तसल ते सृष्टी महोत्सव आमकां आमगेले म्हणाले देवाले एक अनुग्रहान की आशीर्वादान देवान आमकां स्थानमान परगांवांतू थंयची जीवन कोरका म्हणाले एक स्थानमान आमकां थंय दिला रे. आमगेले एक देव आमगेले मोगा देव म्हणाले एक प्रिती रे. आमी वर्षंप्रती त्या देवाल सेव करून सांजपणे तुकून सान आसतना तुकून आमी अंशबाद दवरची की जगंट दवरची की ना ಇನ್ನಿತರ इलाली दवरची की हे पुरे आमी सन्न सेव करून घेवन त्या देवाल एक वैभव पळोवन घेवन आमी वाडून येयले तसल ते जन जाल्यार आमकां देवाल एक आशीर्वादान आमगेले जीवन बेंगळूर म्हणाल तसल ते व्हड शहरांतू त्या देवान प्राप्ती करून दिला. जाल्यार आमकां ते देवाल अनुग्रहानाची देवाल आशीर्वादानाची त्या पुरे मेळ्ळा म्हणचे खातीर ताका एक उदाहरण हांवच कसं लेका म्हणून सांगल्यार आमी साण तुकून ह्या देवाले एक सवळींतूच वाडडिलें म्हणून आमी सांगूक इच्छा बोगयत. तसल त्या वर्षंप्रती त्या देवाले एक वैभव पळोवचें भाग्य आमकां मेळटा आसा. आणि तुम्ही खंयचे एक काम हे असाध्य म्हणून देवालांक मागिल्ले ते जल्लाल खंयचे तुमगेले उद्धार कितलीकी विशयां री आमगे खंयची एक काम जाता म्हणटा ताका एक अडचण तोंदरे पुरो येतना आमकां दिसता देवा आमी इतले पुरे सेव करता तुमगेले कसं लेका म्हणून सांगून घेवन एक मंजेश्वर देवाल उडगास करून घेवन ताका एक काण दवरून देवा जालें तितलें वगी तें काम जेवो म्हणची भितर तें काम 1-2 दिवस भितर तें काम जाल्लें आसा. ताका उदाहरण हांवच कसं लेका म्हळ्यार तागेले एक सेव करचे खातीर आमी राखून बसताची आमकां ते एका पेजे जेवणाचें जेवो ना 2 दिवस एक चवथीरी पंचमिरी पेजे जेवणा कार्यक्रम आसता ना व्हंकलेरी कोळंबे जेवणा म्हूण करताची सकाळी ताका एक 3.5 दुकून 4,000 जण जेवताची म्हणटना ते मिगेले काम आमगेले धन्याल काम म्हूण सांगून घेवन आमी तितले चंदायर काम आयिल्यांक खंयचे एक तोंदरे जेवच्यानाचे परगांवान तुकून येवन त्या देवाक एक भेटूचे खातीर त्या देवा भेटूचे खातीर येताची. तेन्ना आमी तांकां सहकार दिवन कसले आतां तांकां वाट काय म्हूण कळना तांकां आमी तुमी जेवणा थंय वचा ना ಇನ್ನಿತರ खंयचे एक विशयार आमगेले निमतान जेवता तसल ते एक सहाय आमी करचे. त्याच्यात आमी मंगळुरांतूय पेजी जेवण म्हणून तेरा वेळार 5 दिवस सकाळी कल्याण मंडपांत विठोबा पेन जाता हांगाय पेजी जेवण आसा म्हणून मस्तानाक गोतना आशिल्लें म्हळ्यार आमी हांगा येता तरी कोणगे आमकां पेजी जेवण हांगाय आसा म्हणटाना आजची विशेष कसो जाल्यार तुमकां केन्ना म्हळ्यार तुमगेली माहिती कळटा येईल कशी म्हळ्यार फुडें पेजे जेवण म्हणटना चवथी पंचमी षष्टी 3 दिवस पेजे जेवण तशी व्हंकले दिवस कोळंबे जेवण म्हूण करताची. फुडें चड येना आशिल्ली एक 500 जन ना एक 600-700 जन थंय पेजे जेवण जेवता आशिल्ले. आतां दीस गेला तशीच जनाक कळला थंय चमकला रे कसले एक पोटाक तोंदरे ना पोट बरी वाडताची म्हणटना आतां 3.5 दुकून 4,000 जन थंय पेजे जेवणाक ना कोळंबे जेवणाक येता आसाची. तांकां भारी खुशी कित्याक म्हळ्यार आमी तें जेवण 10 घंटेक स्टार्ट करताची दनपार एक 1.5-2 घंटे थंय तें पेजे जेवण निरंतर जेवण जाता आसता कंटिन्यूस. तेन्ना कसं जाता म्हळ्यार जनाक एक धैर्य आसता ಸ್ವಲ್ಪ वेळ जाल्यार ओडना ते एक जेवण मेळटा कित्याक म्हळ्यार पेजे जेवण म्हळ्यार त्या परगांवतल्याक येताची तांणी भायर खावच्या वचनाची कसं लेक म्हळ्यार आमकां हांगा देवाल प्रसाद मेळटा त्या पेजे म्हळ्यार कसं म्हळ्यार ते एक अमृतशी तांणी घेवन जेवताची. तेन्ना कशें म्हळ्यार एक मनशाक एक पोट भरतरी
भारी खुश येवची तेन्ना काय ताका एक तृप्ती म्हणून जाता हांगा दर्शनांत तेंचे सांगिल्लें आई जनाक खाली पोट्टार पेटोवचें ना पोट बरें जेवण दिवन पेटोवका खंडिताची कसल्याक म्हळ्यार आतां परगांवांत तुका जन येवन आताची यात्री निवासां राबून आसताची तांकां कसले एक हॉटल कसले म्हणून कळना ना इन्नितर खंय वचूं का कसं न्ही म्हणून कळना तेन्ना कसं करता म्हळ्यार तांणी देवस्थानां पळयताची सरावंडिंगां काही देवाल प्रसाद जो मेळटा पेजे जेवण मातसं म्हणटाना कसं येता बारीक खुश येता पेज म्हळ्यार पडटा गट्टी लायकोन जेवण करया म्हूण त्या मनशान पेजे जेवण जेवली कुडले ताका एक मेळची एक आनंद तृप्ती आनी एक 4-5 घंटे म्हणटा कसले नाका मरे पोट बरें जाल्लें म्हूण खंडिताची सांज तुकून आमी पेजे जेवण सेव जेवो ना वखळे दिवस कोळंबे जेवण म्हणून करताचे तेव्हा भारी लाय जाता कोळंबे जेवण एक 1 गंटे म्हणटा स्टार्ट जाता वय दनपार एक 1.5-2 घंटे ताय आसता कोळंबे जेवण तेव्हा जाल्यार येत एक 3.5 दुखून 4,000 जन ताय जेवतात पुढे एक 500 दुखून 600 जन जेवता आसलीची आता जनाक ताची रुची कोण सुरेखा येवन राबताची खंडिताची इत्याक म्हणून सांगला रे हांगा नित्य म्हणाल म्हणके विंगड जातीच्याले आसलेश बल जो सर्पसंस्कार जो हे पुरे कार्यक्रम जाता आसता इत्याक म्हळ्यार त्या मनशाक ताजे निमतीन बरेपण जाला चांगपण जाल्ला म्हळ्यार खंयची एक वस्तू गोत्त आशिल्लो मनुष्य चांग जाता म्हणटाना तो त्या वाटेर वच्चा पळयता ते देखून कितलीकी हांगा सुತ್ತमुत्ताचे एक विंगड जातीचे आसताची तांणी कसं करता म्हळ्यार आमगेलें देवस्थान आसा लागीं एक नागाल एक व्हड भव्य जावन आशिल्लें एक क्षेत्र आसा थंय वचून मागील तसं त्या देव आमकां दिता म्हणून सांगून घेवन तांकां एक विश्वास आसा खंयचे एक मनशाक खंयच्याचे वयर एक विश्वास दवरला रे विश्वास हो फलदायक म्हणून सांगता आम्ही खंयचे रितीन विश्वास दवरतात त्या प्रकार आमकां फल मेळचे तसं आनी म्हाका कसं खुश जालें म्हळ्यार तुम्ही ते पॅज कितले गेयाची रांदे सोडनाकाची म्हणटा एक सांगताच तशें रापून तुम्ही ते एक सांगचे कसल गतीरा म्हणून सांगला रे आमी आमगेल घरकड जेवताची जेवताना आमी खुशीर जेवताची आमी घरकडे सोणाची इत्याक म्हळ्यार आमकां ते घोडल तसल ते विनियोग जावचे तसल खंयच्याक म्हळ्यार रुपय म्हळ्यार रुपय म्हणून सांगता न्ही आमी ताका एक कश्टार आमी तांतू जीवन करतना ताका पेज शीत म्हणाल तसल ते अन्नपूर्णेश्वरी ते आमगेल जेवो दुसऱ्याल जेवो ताका भेदभाव म्हणना कोण जाल्यार जेवला रे पोटा भरचे म्हणटाना त्या धन्याल प्रसाद म्हूण लेखून पुरे जाण जेवताची म्हणटाना सोडताची म्हणटाना आमकां बेजार जाता यो इतले पेज घेतले ताणें सोडले तांकां सांगतना हांव सांगता तुमी 2-2 वळां घेया 3-3 वळां घेया सोडू वचूं नाकाची म्हणटाना तांणी सोडला म्हणटाना आमकां बेजार जाता तांणी त्या जेवील तसल ते पान क्लीन केला रे आमकां एक तृप्ती येता तो पोटभर जेवलो मस्त धन्यवाद मॅडम तुम्ही ह्या पंत म्हळ्यार पेजी जेवणा विचारू मस्त हांगा गोत नाशिल्लें कळ तर मस्त नेतस त्या विचार विंगड आता तशीच आनी काही आता कळलं निमित्त मस्त खुशी समाधान तशीच सृष्टी स्टार्ट जाता देखून पाटवो बी तयारी दरांदर पावसू ह्या पंत जाल्यार फुडली वर्सां म्हणकेची नेल वल्ली जाला पिचपी जाला जाल्यार आमगेल जनाक पुरे दिसले आमगेल निमतीन कसले एक चुकामुक जावन आसा पुरवा म्हणून सांगून घेवन चवथी रात्री देवाल सन्निधान आमी प्रार्थना दवरले देवा आयची दिवसा देखून वकूळ पर्यंत जावन खंयचे एक तोंदरे येवचे नज्या पावसाची कसले पावसा निमतीन कसले तोंदरे जेवचे नज्या म्हणाल खातीर जावन आमी पूर्णोत्सव पुरे जातरी देवान गर्भगुडी वतरी पुरे भजक महाजन मेळ घेवन त्या देवाल नड्यान तूं राबून घेवन भक्तीन आमी देवाला प्रार्थना केले देवा आनी मुखार खंयचे एक पावसा तोंदरे येवचे नज्या म्हणून तशी कालची दिवसाक पंचमी बारी श्रेष्ठ जलाल तसल तो दिसू इत्याक म्हळ्यार नागाक श्रेष्ठ जलाल दिसू म्हळ्यार पंचमी म्हणून सांगताची कालचे दिवस एक पावसा कीटपणी लायक वत ताचे निमतीन आमगेले सुत्ता पुरे लायक नेल सुकून आयले आयचे दिवसा चंपा षष्ठी म्हणटाना त्या देवाले आमी मागील तसल त्या प्रार्थना देवान तथास्तु कोण दिल्ले म्हूण लेखयत तशी आनी आतां देव रतार आसा आमकां कसं म्हळ्यार खंयचे गांवांक आनी आया गांवांक कशें म्हळ्यार रथार चोवन रथार एक प्रदक्षिण घाल घेवन त्या देवाक धन्याक
भद्र नरसिंह स्वरूपी नागराजाक लागीं तुकून पळोवचें तसाल तें भाग्य आमगेले GSP समाजा मेळ्ळा म्हणटना आमगेले तें व्हड भाग्य म्हणून सांगचे खातीर आमी इश्ट फावेत तशी फायची दिवसां अवभ्रत स्नान आसा म्हणटना ह्या पुरे आमी कार्यक्रम त्या देवाल सन्निधानांतू करताची म्हणटना आमगेले एक भाग्य म्हणून सांगू येता आमी आतां परगांवांत वैदिक वृत्ती कोर्नसाची आमकां निमगिताची बटमाम तुमगेले गांव खंयचे मंजेश्वर म्हणले कुडले हो ताची गौरव विंगड तुमगेले गांव मंजेश्वर बटमाम कसं म्हणा सुरवे सांगचे कसं नाही म्हणा रे नाही बटमाम तुम्ही त्या पाजेर तुकून लालकी कशी वयर हाडता बा आमकां ते पळयतना भंय येता म्हणटना नित्याक आमी चमकून येतना आमकां ओंटयता त्या पाजेरी म्हणटना त्या लालकी घेवन आमी वयर येताची म्हणटना आमकां कोणाकय कसले तोंदर जायना इत्याक म्हळ्यार त्या लालकीर तो धनी बैसून आसता त्या धनयाल एक आशीर्वादान की तागेल्याची प्रेरणेर की खंयची एक रिती रे त्या लालकी वयर येता त्या पळोवचे खातीराची कितली की परगांव तुलाल जन येवन त्या विक्षण करूंक राखून रपताची आतां पंचमी दिवस रात्री सम्रादन आसता सम्रादन जातरी जन त्या लालकी वयर येवचे खातीर राखून रपताची त्या वयर आयले कुडल्या मागीर तंगनागेल गांवां वताची कसल्याक म्हळ्यार ते भाग्य पुरे जाणां मेळना ते मेळ्ळेलें भाग्य तांणी सदुपयोग करून घेताचे त्या भाग्य आमकां मेळ्ळे खातीर आमकां मेळ्ळा रे आमी सदां सर्व काल जनाक दिश्टी करची म्हळ्यार ह्या एक पाज मात्र दिसता आनी वरलाल 3 पाज आसा प्रति एक नित्य उत्सवाक जाला रे 4 पाजी चोडका 4 पाजी देवका हे बाकी जना गोतना खाली आमकां गांवतल्या मात्र गोतसी प्रति नित्य उत्सव जाला नित्यान जाला रे कोणे चड उत्सव जेन्ना एक 15 तुकून 20 येना तेवे मेळची व्हड विशय नित्याक तांणी खांद मारका तांणी एक कातर हंसबाद दोन वताची त्या 4 तितले जनान मेळ्ळो 4 पाजी चडताची 4 पाजी देंवताची म्हणटना त्या देवाले परिपूर्ण जावन आशीर्वाद आमगेले पुरे जना वयर आसा म्हणून सांगूक आमगे खुशी मस्त धन्यवाद मॅडम तुम्ही इतले करेक्ट म्हळ्यार त्या माहितींतूच आमकां एक इन्स्पायर जावता असले विशय मस्त आशिल्ले तुमकां आमगे यूथ ऑफ तर्फे अनंत आनंद धन्यवाद नमस्कार